आम्ही आज आणली असा सुरमई. तर ही जवळजवळ 1 ते काय ते 1.25 किलोची होती आणि 850 रुपये आणली. आणि सुरमई एकदम ताजी आणि फ्रेश होती. सुरमई ताजी कशी ओळखायची हा पण मी तुमका सांगताय. या ठिकाणी बघा, तुम्ही सुरमई तळल्यानंतर हे जे पीस असत ना, तर हे पीस कधी पण तुमचे इझिली असे उलटे फिराव आहे. हे जर असे होत नसतील म्हणजे जर परत ते वेळी हे जर तुटत असतील तर असं समजायचं तुमची सुरमई ही शिळी असा, बाशी सुरमई असा. असे कडकच्या कडक अख्खे पीस रावले म्हणजे सुरमई ताजी असा. आणि दुसरी अजून पण तुमका एक टेक्निक सांगतोय. कधी पण सुरमई तळताना तुमच्याकडे जर खूप सारे पाहुणे बिवणे येले तर सुरमईचे जे मोठे पीस असतात ना ते सगळ्यात पहिले तळायचे आणि नंतर असे तुकडे बिकडे जे बारीक पीस असतात हे शेवटला तळूक ठेवायचे. का ते तुमका सांगतोय. हे असे मोठे पीस तळलेले असतात ना, हे आपण कुठे डब्यात बिब्यात ठेवले तर हे सगळ्यात खाली जातात, राईट. आणि जे छोटे पीस असतात हे वर राहतात. म्हणजे कसं पाहुण्यांका जेवण वाढताना बारीक बारीक पीस पहिले घालायचे आणि बाकी खालचे राहलेले शेवटाक आपण खायचे. ही ट्रिक कधी पण लक्षात ठेवा. मोठे पीस पहिले तळायचे, छोटे पीस पाठीमागून तळायचे. असा कराल तर दुनियामध्ये तुम्ही एकदम म्हणजे काय म्हणतात ते टकाटक आयुष्य जगात तुम्ही. मी सांगितलं त्या ट्रिक पुढे ह्या वापरत जा याच्या पुढे.